नमस्कार मित्रांनो, आज मी एका विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजेच जम्मू अँड काश्मीरमध्ये एका मस्जिदीमध्ये उद्घाटन झालं होतं. त्या मस्जिदीचं नाव तुम्हाला मी सांगू इच्छितो. श्रीनगरमधील एक मस्जिद आहे, तिचं नाव आहे हजरत बल दरगाह. या मस्जिदीचं उद्घाटन झालं होतं 5 सप्टेंबर 2025 रोजी. तेव्हा जयंती होती कोणाची, त्यांचा जो मेन आहे ना मुसलमानाचा हेड, काय नाव त्यांचं, मोहम्मद पैगंबर यांची जयंती होती. तर त्यावेळी उद्घाटन करण्यात आलं त्या मस्जिदीचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर ती मस्जिद बांधणारे कोण होतं, तर सरकार होतं. सरकारने 40 ते 45 कोटीचा खर्च केला ते मस्जिद बनवण्यासाठी. आणि तिथं एक असेंबल लावण्यात आला आणि ती ब्लॅक लादी असते ती लावण्यात आली, काळी लादी. त्याच्यावर सगळं लिहिण्यात आलं की कोणी बांधली, कधी बांधली, काय बांधली, हे सगळं लिहिण्यात आलं. पूर्ण डिटेल तिथं तयार करण्यात आली. तर एक साईडला अशोक स्तंभ होतं, देशाचं राष्ट्रीय चिन्ह, आणि दुसऱ्या साईडला होतं त्यांचं मुस्लिमांचं चिन्ह होतं. तर त्यांचं काय झालं, त्यांना मुस्लिमाच्या चिन्हाशी काही त्रास न झाला. त्यांना त्रास कसला झाला, जे देशाचं अशोक स्तंभ होतं ना, अशोक चिन्ह, त्याचा त्यांना त्रास झाला. कारण त्यांचं म्हणणं होतं की आमच्या मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीपूजेला विरोध आहे. तर चला, मानलं तुमच्या धर्मामध्ये मुस्लिम धर्माला, म्हणजे मग आपल्या ज्या नोटा असतात त्याच्यावर अशोक स्तंभाचं चिन्ह आहे, बरं चालतात त्या नोटा, बरं चालतात. परत ज्या पासपोर्टनी या विदेशामध्ये जातात, हज करण्यात जातात दुबईला, त्यासाठी पण पासपोर्ट लागतो, त्यामध्ये पण अशोक स्तंभाचं चिन्ह आहे. तर हे सगळं यांना चालतं. परत आधार कार्डवर पण अशोक स्तंभाचं चिन्ह आहे. परत पॅन कार्डवर देखील अशोक स्तंभाचं चिन्ह आहे. हे सगळं यांना चालतं. पण त्याच्यावर जे लिहिलं होतं त्या मस्जिदीवर अशोक स्तंभाचं चिन्ह, ते त्यांनी तोडून नष्ट केलं. मित्रांनो बघा, एवढा हा जातीवादी. मित्रांनो, हे त्याच देशाचं खायचं आणि त्याच देशाला म्हणायचं की आम्हाला मान्य नाही. अरे असं कसं? ते कुठल्या धर्माचं चिन्ह नाही ना कुठल्या पंथाचं चिन्ह आहे, ते फक्त आणि फक्त देशाचं प्रतीक. यांना देशाचं प्रतीक देखील मान्य नाही. मित्रांनो पाहू शकता, मी ह्या मुसलमानामुळे, जे जम्मू काश्मीरचे श्रीनगरचे मुसलमान आहेत, त्या मुस्लिमांमुळे मी बाकीच्या मुस्लिमांना दोष देत नाही आहे. मी म्हणत नाही की हे चुकीचे तर सगळ्यात चुकीचे असते. मी म्हणतो हे चुकीचे तर हेच चुकीचे, बाकीचे असतील नसतील मला काही माहिती नाही. पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. म्हणून आपण जे चूक आहे ना ते चूकला म्हणलं पाहिजे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच म्हणलं पाहिजे. पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे यांच्यामध्ये जातीवाद पसरलेला आहे. तर मी तुम्हाला एक फोटो दाखवतो मित्रांनो. हे चीनचं आहे. चीनमध्ये बघा, चीन के शिंगशान बुद्ध पार्क में बने इस अशोक स्तंभ पर चीनी अक्षरों में लिखा है अयू वांग जू, जिसका मतलब है सम्राट अशोक का स्तंभ. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, चीनने देखील अशोक स्तंभ उभारलेला आहे आणि तो एक बुद्धांच्या मूर्तीसमोर. त्याच्यावर लिहिलं देखील आहे अयू वांग जू, म्हणजेच सम्राट अशोकाचा स्तंभ. तर पाहू शकता मित्रांनो, बाहेरचे देश मानायला तयार आहेत, पण आपला भारत देश आपले अशोक स्तंभ मानायला तयार नाही आहे. एवढा प्रकारचा जातीवाद आपल्या देशामध्ये पसरलेला आहे मित्रांनो. आणि जे चिन्ह अजून एक आहे मित्रांनो, जिस राष्ट्रीय चिन्ह का तुमने अपमान किया है वो तुम्हारे धर्म से भी पुराना है. तर आता कसा पुराणा मी तुम्हाला सांगू इच्छितो. यांचा धर्मला येऊन झाले 1400 वर्ष आणि आपला हा अशोक स्तंभ आहे 2275 वर्ष जुना. तर मित्रांनो अंदाज लावा, आपला हा अशोक स्तंभ हा देशाचा राष्ट्रीय चिन्ह आहे. तो कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा नाही आहे. तर ये भारत देश का गौरव, अस्मिता और सम्मान के जिसका इसे विरोध है वो देश का विरोधी है. ज्यांना या अशोक स्तंभाचा विरोधी आहे ना, तो या देशाचा विरोधी झाला. मित्रांनो अजून एक तुम्हाला वाचून दाखवतोय मी, मराठीमध्ये आहे. अशोक स्तंभ को, नाही हिंदीमध्येच आहे, अशोक स्तंभ को अपमानित करने वाले याद रखना, हम तथागत बुद्ध को भी मानते हैं और सम्राट अशोक के युद्ध को भी जानते हैं. तर त्यांना हाच संदेश आहे की तुम्ही
जे अशोक स्तंभ तोडले ते बुद्धांचंही प्रतीक आहे आणि जे अशोक स्तंभ तोडले ते अशोक सम्राटाचंही देखील प्रतीक आहे. ज्या अशोक सम्राटांनी पूर्ण देशावर नाही तर पूर्ण जम्बोद्वीप, पाकिस्तान, जेवढे जे आता वेगवेगळे देश झाले ते सगळे देश एक होते. त्यांना जम्बोद्वीप असलं मानलं जायचं. पूर्ण हा भारत देश अखंड भारत देश होता मित्रांनो. त्या काळात त्याला जम्बोद्वीप हे नावाने ओळखलं जायचं त्या काळामध्ये, सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि अजूनही तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्हारा मजहब तो कल आया, अशोक स्तंभ तब भी भारत की पहचान था और आज भी है. तर त्यांचं सांगायचं एवढंच म्हणणं आहे की तुमचा धर्म हा कधी आला आहे, काय आला आहे, त्याच्या पहिल्यापासून हा अशोक स्तंभ आहे. तर त्या अशोक स्तंभाचा मान ठेवा, सन्मान ठेवा. त्या अशोक स्तंभामुळे तुम्ही आहात. तो अशोक स्तंभ आहे म्हणून तुम्ही नाही. तो अशोक स्तंभ या देशाची ओळख आहे. बुद्ध ह्या देशाची ओळख आहे. जर बुद्धच नसेल तर तुम्ही कोणत्याही धर्माने या देशाला ओळखू शकणार नाही. बुद्धच हा अंतिम सत्य आहे या भारत देशाचा. हा मुलगा बघा मित्रांनो त्या रिपोर्टरला कसं उत्तर देतोय आणि कशा प्रकारे बोलतोय. तर तुम्ही नीट ऐका व्हिडिओ. तुम्हाला दाखवतो, हिंदीमध्ये व्हिडिओ आहे. केंद्र स्तर पे अगर मोदी जी आदेश देते हो तो उस आदेश का पालन नहीं? बिल्कुल नहीं करेंगे। अरे भाई देश के नागरिक है, देश का आदेश बिल्कुल भी नहीं करेंगे। संविधान का पालन बिल्कुल भी नहीं करेंगे। क्यों नहीं करेंगे आप? शरीयत के खिलाफ नागरिक है आप। हमारी शरीयत पहले आएगी, संविधान पहले आएगी। शरीयत पहले आएगी, संविधान शरीयत पहले आएगी। शरीयत देश का खाते हैं, देश में रहते हैं, देश आएगी मैम, शरीयत पहले आएगी। देश में इस देश की जमीन पे ही रहते हैं ना, क्या? जमीन पे रहते हैं। हिंदुस्तान का खाते हैं, अच्छा इसी का खाते हैं ना यार, इसी का खाते हैं, इसी का पीते हैं ना। मैम तू तो अलग जा रही है, तू तो ले जा। नहीं आप बदतमीजी से बोल नहीं सकते, आप अलग ही ले जा रही है बातों को। बदतमीजी कर रहे हैं आप। ये कैमरा पे आप बदतमीजी कर रहे हैं। मैं तो नहीं कैमरा मैन पे बदतमीजी, आप बदतमीजी से ही बोल रहे हैं सोशल मीडिया पे ऑनलाइन, सोशल मीडिया पे। उसके बाद भी आपको तमीज नहीं है, बात का चैनल है इस्लामिक इंसान के के बाद भी आपको तमीज बात करने की नहीं। बघितलं मित्रांनो, ऐकलं काय बोलला तो बोलतोय की आम्हाला काहीच नाही पाहिजे, फक्त माझा धर्म पहिला आहे, नंतर माझा देश आहे. पाहू शकतो मित्रांनो, ही आहे मानसिकता आपल्या देशातील मुसलमानाची, काही मुसलमानांची. मी यांच्यामुळे सगळ्यांना दोष देत नाही. आणि अजून एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तो चाचा काय बोलतो आणि त्याच्या मागचा एक मुलगा आहे तो काय बोलतो ते नीट ऐका. भारत माता की जय मैं नहीं बोलूंगा, वो गलत है, गलत है भाई साहब। नहीं बोलेंगे आपसे इतने उम्र में इतने बोलेंगे हम, क्या रहे? क्यों बोलेंगे हम? क्यों नहीं बोलेंगे हम? क्यों नहीं बोलेंगे ना। फिलिस्तीन जिंदाबाद बोल देंगे, भारत माता की। हाँ बोल देंगे जरूर बोलेंगे। तो फिलिस्तीन ज्यादा अपना है या भारत? फलस्तीन पहले हमारा है भाई, पहले। फिलिस्तीन हाँ भारत अपना नहीं है। क्यों नहीं है, बस देख लिए क्यों भाई? नहीं है ना। हमारी मर्जी फिलिस्तीन क्यों नहीं चले जाए? है क्यों? यहाँ पे क्या यही है जिहादी, इसी को कहते हैं। जिहादी किस्म के लोग इसे कहते हैं। ये मदरसे में जो पढ़े हुए हैं ना, यही पढ़ाया जाता है। रहो यहाँ, खाओ यहाँ, कब्र यहाँ की खोदो, खाओ यहाँ, रहो यहाँ, सारे सुख लो, गुन गाओ वहाँ की। ऐसे ऐसे लोगों को वहीं भेज देना चाहिए जहाँ इजराइल तोड़ रहा है, जहाँ इजराइल तोड़ रहा है ना पिछवाड़े, ऐसे ऐसे लोगों को वहीं भेजना चाहिए। ऐकलं का मित्रांनो, तो काय बोलतो, मी काय पण बोलेन पण भारत माता की जय बोलणार नाही. मी फिलिस्तीन जय बोलन, सगळं जय बोलन. परत पुढं बोलतो इधरचं, म्हणजे ते काका बोलत आहेत बाजूचे हिंदू काका आहेत ते बोलत आहेत मी हे लोक इथलंच खातात, इथंच कबार खोदतात, सगळं इथलंच करतात, पण त्यांना जय म्हणायचं कोणाचं फिलिस्तीन, पाकिस्तान, बांगलादेश याचं गुणगान गातात. तर पाहू शकता मित्रांनो, ही अवस्था आहे आपल्या देशाची आणि त्या देशातील धार्मिक कट्टरता धार्मिक लोकांची. मग तो मुस्लिम असो, हिंदू असो किंवा कोणी असो. एक इंस्टाग्रामचा क्रिएटर आहे, त्याने खूप सत्यता मांडली आणि कॉमेडीही मांडली. तुम्ही एकदा बघा व्हिडिओ. अरे सलमा, ये क्या कर रही हो? ये क्या कर रही हो? कैसे हिम्मत हुई तुम्हारी? हमारे मस्जिद मजार में तुम लोग अशुभ स्तंभ लगाओगे? फाड़ के फेंक दूंगी। ये मेरे धर्म में नहीं चलती है, ये सब चोचलेबाजी तुम लोग अपने धर्म में करो, हिंदू लोग करो। इस पे भी तो है, इसे भी फाड़ के फेंक दो। इस पे भी है। माशाअल्लाह माशाअल्लाह। ये नहीं सवाल 14 बच्चों की, अगर इसको फाड़ूंगी तो 14 बच्चों को कैसे पालूंगी? सिर्फ इसको तोड़ूंगी। अस्तगफुरुल्लाह अस्तगफुरुल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह। पैसे भी हो तो माशाअल्लाह, और माशाअल्लाह अस्तगफुरुल्लाह। इधर लगाने का नहीं, इधर लगाने का नहीं, हमारे मस्जिद में मजार में लगाने का नहीं। इधर ना तो झंडा लगाने का, न तिरंगा, न संविधान, न भारत माता की जय बोलने का। चला तो अपने इधर चोचलेबाजी हिंदू लोग अपने इधर करना, इधर नहीं चलेगा। माशाअल्लाह तफुल्ला कर दूंगा। बहुत टोपीबाज हो तुम तो सलमान। बघू शकता मित्रांनो, मेसेज हा खूप चांगला आहे आणि जे खरं आहे ना, जी सत्यता आहे ना, ती त्या
क्रिएटरनी मांडलेले आहे. जे या देशातमधले राहतात मुसलमान, सगळेच मी म्हणत नाही, पण जे आहेत ते आहेत. जे गद्दार आहेत ते गद्दार आहेत. त्यांना काहीच मान्य नाही देशाचं. आता तुम्हाला दाखवतो सम्राट अशोकाचं साम्राज्य किती मोठं होतं आणि काय होतं. हिंदीमध्ये व्हिडिओ आहे, तुम्ही पूर्ण बघा. वो भारतीय सम्राट जिन्होंने ईरान से लेकर बर्मा तक शासन किया, जिनकी दम्म नीति का प्रभाव जापान से लेकर ग्रीस तक था, जिन्होंने अपने बल से राज्य का विस्तार किया तो अपने दिल से पूरी दुनिया को जीत लिया, जिन्होंने हमें लिखना सिखाया, जिनके शासनकाल में केवल लोग ही नहीं बोलते थे, अब तो पत्थर भी बोलते थे और आज भी बोल रहे हैं, जिनके शासनकाल में किसी की औकात नहीं थी कि वे भारत की ओर आंख उठा के देख सके, जो अपने परदादा चंद्रवर्धन मौर्य के नक्शे कदम पर चला, धम्म का प्रचार किया, इतना प्रचार किया कि दुनिया उन्हें धम्म राजा कहती है, जिनके धम्म चक्र को यह भारत देश अपने तिरंगे में लगा, जिनके नाम पर वीरता पुरस्कार दिया जाता है, जिनके 4 सिर वाले प्रतीक को ही भारत देश राष्ट्रीय चिन्ह मानता है, जिनके नाम से ही शत्रुओं के पसीने छूट जाते थे और आज भी छूटते हैं, जिन्हें भारत ने सम्राट तो दुनिया ने महान कहा, ही इज द एम्परर ऑफ एम्परर्स। जी हाँ, मैं बात कर रहा हूँ चंद्रवर्धन मौर्य के प्रपौत्र, चंद्रगुप्त मौर्य के पौत्र, बिंदुसार के सुपुत्र, चक्रवर्ती सम्राट अशोक। बघितलं का मित्रांनो, सम्राट अशोक यांचं साम्राज्य किती मोठं होतं आणि काय होतं. तर आता हा व्हिडिओ इथंच आपण थांबूया. खूप मोठा झाला आहे. तर कसा वाटला, काय वाटलं, माहिती कशी वाटली, काय वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर जास्त करा मित्रांनो. कळू द्या जे जातीवादी आहेत ना, मग ते मुस्लिम असो, हिंदू असो, शीख असो, जैन असो, बौद्ध असो, कोणी असो, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. तर नक्की शेअर करा आणि चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला बाय. जय सम्राट अशोक, जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र. चला बाय. एकदा हा शेवटचा व्हिडिओ पाहून घ्या, बघा. राष्ट्रीय चिन्ह को तोड़कर इन लोगों ने अपनी मानसिकता दिखा दी और कुछ लोग इनको डिफेंड कर रहे हैं कि हमारे धर्म में मूर्ति पूजा नहीं है. अबे मूर्खों, वो मूर्ति पूजा का प्रतीक नहीं बल्कि राष्ट्रीय प्रतीक. इस देश को सम्राट अशोक ने सींचा है, इस देश को शिवाजी महाराज ने पुनर्जीवित किया है. वैसे मैं किसी धर्म के अगेंस्ट बोलता नहीं हूं, पर अब मैं मजबूर हो गया हूं, अब मैं बोलूंगा. बामियान बुद्धा को इन कट्टरपंथियों ने तोड़ा, पाकिस्तान से गंदार सिविलाइजेशन को इन लोगों ने मिटा दिया, बांग्लादेश से सोमापुरी महापियारा को इन कट्टरपंथियों ने तोड़ा. अब कुछ लोग कहेंगे भारत से ब्राह्मणों ने भी तो बुद्धिस्ट सिविलाइजेशन को नष्ट किया. ना, ब्राह्मणों ने नष्ट नहीं किया, बल्कि विष्णु का अवतार बना के अपने अनुसार रूपांतरित कर लिया. जबकि कट्टरवादी मुस्लिमों ने तो बुद्ध का पूरा अस्तित्व ही मिटा दिया, पूरा डिस्ट्रॉय ही कर दिया. आज पाकिस्तान में 0.1% पॉपुलेशन भी बुद्धिस्ट नहीं है. आज अफगानिस्तान में 0.1% पॉपुलेशन भी बुद्धिस्ट नहीं है. और आज से 2000 साल पहले गंधार और कंबोज यानी पाकिस्तान, अफगानिस्तान बुद्धिज्म का हब हुआ करते थे. एक बात मैं इन कट्टरपंथियों से साफ कहना चाहता हूँ, ये मत समझना कि हिंदू अकेले हैं. हमारे केवल वैचारिक मतभेद है, लेकिन जब बात आएगी राष्ट्र की, जब बात आएगी मातृभूमि की, तो हिंदू और बुद्धिस्ट तुम्हें साथ खड़े दिखाई देंगे. क्योंकि सम्राट अशोक ने हमें सिखाया है कि मातृभूमि से बढ़कर कुछ भी नहीं.